Today we are going to start our second chapter, that is data types and expression. आपल्या लास्ट लेक्चर मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ सिंपल सी प्रोग्राम बघितलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ सिंपल सी प्रोग्राम याप्रमाणे आहे. हॅश इन्क्लूड stdio.h हे आपल्याला कंपल्सरीली टाईप करायचं असतं प्रत्येक प्रोग्राम मध्ये. याचं रिझन काय, याला प्री प्रोसेसर स्टेटमेंट म्हटलं जातं. चॅप्टर नंबर 10 हे आपलं सेपरेट प्री प्रोसेसर चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये बघू की हे आपण का लिहितो. पण आता आपल्याला फक्त प्रत्येक प्रोग्राम मध्ये पहिलं स्टेटमेंट हॅश इन्क्लूड stdio.h ज्या पद्धतीने तुम्हाला बोर्डवर दाखवलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ते लिहावं लागतं, हे समजून. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट असतं आपलं void main आणि हे कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. त्यानंतर इथं आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहितो. त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स मध्ये आपण काही स्टेप्स परफॉर्म करतो. त्याच्यातली पहिली स्टेप आहे व्हेरिएबल डिक्लरेशन, सेकंड स्टेप आहे इनपुट, थर्ड प्रोसेसिंग अँड फोर्थ आउटपुट. आता याच्यामध्ये इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट हे एकदम क्वाईट ऑब्वियस आहे समजण्यासाठी. कॉम्प्युटरचा वापर आपण का करतो, कॉम्प्युटरची डेफिनेशन आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितली. कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज यूज्ड टू परफॉर्म व्हेरियस डेटा ऑपरेशन्स. कॉम्प्युटरचा वापर करून आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स करतो. तर कोणत्याही प्रकारच्या डेटा ऑपरेशन करण्यासाठी काही व्हॅल्यूज द्याव्या लागतात, काही डेटा द्यावा लागतो, काही इन्फॉर्मेशन द्यावी लागते. त्याला म्हटलं जातं इनपुट. ऑपरेशन करण्यासाठी जो डेटा आपण एंटर करतो ते असतं इनपुट. त्यानंतर आपण त्याच्यावर प्रोसेसिंग करायला कॉम्प्युटरला सांगतो. जो प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर असतं ते आपल्या दिलेल्या डेटावर प्रोसेसिंग करतं आणि प्रोसेसिंग नंतर जो रिझल्ट तयार होतो, जे इन्फॉर्मेशन तयार होते, जो नवीन डेटा तयार होतो त्याला म्हटलं जातं आउटपुट, जे आपण मॉनिटरवर डिस्प्ले करतो. तर या तीन गोष्टींची सिक्वेन्स ही एकदम समजण्यासारखी, की डेटा द्यावा लागेल, त्याच्यावर ऑपरेशन होतील, ऑपरेशन नंतर रिझल्ट तयार होईल. पण याच्यात जी पहिली स्टेप आपल्याला दिसते ती म्हणजे व्हेरिएबल डिक्लरेशन. आता हे व्हेरिएबल डिक्लरेशन का करावं लागतं हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला प्रोग्रामिंग चांगल्या प्रकारे समजेल. बघा, प्रोग्रामिंग मध्ये किंवा कोणत्याही कन्सेप्टला स्टडी करताना 3 WH क्वेश्चन फार महत्वाचे असतात. तुम्हाला जर यांचा सगळ्यांचा आन्सर व्यवस्थित माहिती असेल तर कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजतो आणि भरपूर दिवस तुमच्या लक्षात राहतो. तर बघा, ते क्वेश्चन म्हणजे व्हॉट, वाय आणि हाऊ. काय करायचंय, का करायचंय आणि कसं करायचंय. ठीक आहे. तर आता काय करायचं हे तुमच्या समोर आहे, बोर्डवर मी दाखवलेलं आहे की आपल्याला प्रोग्राम लिहिताना या स्टेप्स परफॉर्म करायच्या आहे. म्हणजे आपल्याला व्हेरिएबल डिक्लरेशन करायचं आहे, इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट करायचंय. तर इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुटचं कारण तुम्हाला लगेच कळालं. डेटा दिल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही, म्हणून डेटा द्यावा लागेल, ऑपरेशन करावं लागेल. आणि ऑपरेशनचा रिझल्ट जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ऑपरेशनला कम्प्लीट मानलं जात नाही. तर याचं वाय आपल्याला लगेच कळतंय 3 स्टेपचं. पण वाय वी राईट व्हेरिएबल डिक्लरेशन हे पहिले आपण समजून घेऊ. आणि त्यानंतर प्रोग्रामिंग मध्ये, सी प्रोग्रामिंग मध्ये डेनिस रिचीने काय मेथड दिलेली आहे, कशा पद्धतीने आपण व्हेरिएबल डिक्लरेशन करतो, ते आपला आजचं टॉपिक आहे. ठीक आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला वायचा आन्सर देतोय. व्हॉटचा आन्सर हे आहे की आपल्याला काय करायचंय. आता आपण वायचा आन्सर बघू आणि त्यानंतर हाऊचा आन्सर. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट थोडा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. काल आपण लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर बघितलेलं आहे. त्या लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर मध्ये आपण बघितलं की मेमरीमध्ये डेटा स्टोअर केला जातो आणि प्रोसेसर हा मेमरीकडून डेटा आणि इन्स्ट्रक्शन घेतो आणि त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करून डेटा आणि रिझल्ट मेमरीमध्ये स्टोअर करतो. म्हणजे आपण दिलेला इनपुट आधी मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. मेमरी मधून प्रोसेसर, जिथं अराइथमॅटिक अँड लॉजिकल युनिट तुम्हाला कालच्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, अराइथमॅटिक अँड लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट हे प्रोसेसरकडे असतात. तर प्रोसेसर ऑपरेशन परफॉर्म करतं. ऑपरेशन कधीही तुमचा प्रोसेसर परफॉर्म करतो, पण डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स जे आहेत, ज्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर होतात त्या प्रोसेसरमध्ये नाही स्टोअर होत, त्या मेमरीमध्ये स्टोअर होतात. मग मेमरीकडून प्रोसेसर डेटा घेतो आणि ऑपरेशन परफॉर्म करतो. तर ही जी मेमरी आहे याला आपण रॅम मेमरी किंवा ऍक्टिव्ह मेमरी म्हणतो. ही मेमरी शेअर्ड बाय ऑल ऍक्टिव्ह प्रोग्राम्स असते. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये एकच रॅम असते आणि आपलं कॉम्प्युटर हे मल्टीटास्किंग डिव्हाइस असतं. ऍट ए टाइम भरपूर ऑपरेशन्स आपण कॉम्प्युटरमध्ये करू शकतो.
फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा कॉम्प्युटर स्टार्ट केलं की सगळ्यात आधी ऑपरेटिंग सिस्टीम स्टार्ट होते. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आपलं विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10 वगैरे. त्यानंतर तुम्ही अँटीव्हायरस इन्स्टॉल करूनच ठेवलेलं असतं, अँटीव्हायरस स्टार्ट होतं. त्यानंतर बॅकग्राऊंड मध्ये बरेच प्रोसेस स्टार्ट होतात. त्याच्यात तुम्हाला म्युझिक प्ले करायचं असेल तर तुम्ही म्युझिक प्ले करू शकतात. म्युझिक प्ले करता करता तुम्हाला इंटरनेट वापरायचं आहे तर इंटरनेट तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर तुमचं क्लॉक चालू असेल, तुमचं वायफाय कनेक्शन चालू असेल, या सगळ्या गोष्टी ऍट ए टाइम चालू आहे. त्यात तुम्ही जर कोणत्या प्रोग्रामची प्रॅक्टिस करायची असेल तुम्हाला तर प्रोग्रामची प्रॅक्टिस करू शकतात. मग एवढे सगळे प्रोग्राम जर ऍट ए टाइम चालू आहे, या सगळ्या प्रोग्राम्सवर प्रोसेसर ऑपरेशन परफॉर्म करतो. कारण की प्रोसेसरचा स्पीड हा 1 मिलियन पर सेकंद आजच्या डेटला आहे. 1 MIPS BIPS या रेंज मध्ये, म्हणजे एका सेकंद मध्ये प्रोसेसर लाखो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकतो. त्यामुळे तो एका सेकंद मध्ये भरपूर प्रोग्राम्सवर ऑपरेशन करू शकतो. पण त्या सगळ्या प्रोग्रामचा डेटा स्टोअर करण्यासाठी ही एकच मेमरी दिलेली आहे. इथं डेटा स्टोअर होतो. आता बघा, या डेटाला जर प्रॉपर पद्धतीने वापरलं गेलं नाही, ही मेमरी आपल्या समोर आहे आणि या मेमरीला स्टोअर करण्यासाठी जर मेमरीचा यूज इफिशियंटली गेला नाही, प्रॉपर मॅनेजमेंट केली नाही, तर कसा प्रॉब्लेम जनरेट होऊ शकतो त्याला आधी समजून घ्या. सपोज आपण प्रोग्राम 1 स्टार्ट केला, P1. एक कोणता तरी प्रोग्राम, ऑपरेटिंग सिस्टीम समजा किंवा अँटीव्हायरस समजा किंवा कोणताही समजा, एक प्रोग्राम आपण स्टार्ट केला, त्याला काहीतरी मेमरी वापरायची आहे आणि त्याने असं डिसाईड केलं की आपण आपला डेटा ह्या मेमरीमध्ये स्टोअर करू. P1 ला असं वाटलं की ही मेमरी आपल्याला वापरायची. P1 ने इन्स्ट्रक्शन देऊन आपला डेटा कोणत्या तरी मेमरीमध्ये स्टोअर केला आणि कॉम्प्युटरने असं कोणत्याही प्रोग्रामला कोणतीही मेमरी जर वापरणं अलाउ केलं, जर म्हणतोय मी, जर वापरणं अलाउ केलं तर इथं P1 डेटा स्टोअर करेल. सपोज आता तोपर्यंत एक दुसरा प्रोग्राम P2 ऑन झाला आणि P2 लाही एक मेमरी वापरायची आहे. आता इथं काही रूल्स रेग्युलेशन नाहीये. जसं P1 ने आपला डेटा कुठेतरी स्टोअर केला, P2 ने सुद्धा हार्ड डिस्क मधून आपला डेटा लोड केला. हार्ड डिस्क मध्ये परमनंट स्टोरेज असतो आणि प्रोग्राम ऑन होतो. प्रोग्राम ऑन करणं आणि क्लोज करणं माहिती आहे ना तुम्हाला, कॉम्प्युटर वापरलेलं आहे. डबल क्लिक करतो तेव्हा प्रोग्राम रन होतो आणि क्लोजचं बटन असतं, क्लोज केलं की प्रोग्राम क्लोज होतो. इनफॅक्ट आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा बघा, सगळे आयकॉन, सगळे ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून ठेवलेले असतात. ज्याला आपण टच करतो, व्हॉट्सअपला ओपन केला व्हॉट्सअप ओपन होते, दुसरे कोणत्या ऍप्लिकेशनला ओपन केला दुसरी ऍप्लिकेशन ओपन होते आणि सगळे ऍप्लिकेशन क्लोज करायचं असले तर आपण ते होम की प्रेस करून ठेवतो आणि त्यानंतर जे आपल्याला बॅकग्राऊंड मधून सगळे ऍप्लिकेशन क्लोज करायचे आपण क्लोज करतो. तर ज्या वेळेला प्रोग्राम ओपन होतो त्यावेळेला मेमरी यूज होते, क्लोज झाला की मेमरी फ्री होते, म्हणजे ही मेमरी सगळे वापरू शकतात. पण जर इथं रूल्स रेग्युलेशन नसला, मग P2 प्रोग्राम स्टार्ट झाला, P2 ने सुद्धा आपला प्रोग्राम जर इथंच स्टोअर केला तर आता P1 चा डेटा ओव्हरराईट होईल, P1 चा डेटा चेंज होईल, म्हणजे आता P1 नॉट रिस्पॉन्डिंग होईल किंवा P1 मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येईल. आता P1 चा डेटा प्रोसेसरला बरोबर भेटणार नाही, म्हणून P1 वर ऑपरेशन करणं शक्य होणार नाही. प्रोसेसर ऑपरेशन करू शकतो पण डेटा व्यवस्थित मिळाला पाहिजे. त्यानंतर सपोज आता P2 ऑपरेशन करते तोपर्यंत P3, हे सगळं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होते. P3 हा प्रोग्राम ऑन झाला आणि P3 ने सुद्धा अनफॉर्च्युनेटली इथंच आपला डेटा स्टोअर केला, तर आता P2 चाही डेटा नसेल, P2 नॉट फंक्शनिंग होईल. तेवढ्यात P1 काय करेल, P1 आपला डेटा पुन्हा लोड करून घेईल. मग तेव्हा P1 जेव्हा आपला डेटा पुन्हा लोड करून घेईल, P3 नॉन फंक्शनिंग होईल. मग P2 तोपर्यंत आपला डेटा पुन्हा लोड करून घेईल. म्हणजे हे तिघं प्रोग्राम एकमेकांमध्ये असं भांडत असतील की ही मेमरीमध्ये माझा डेटा, मग मेमरीमध्ये परत दुसरा डेटा, म्हणजे आतल्या आत जर एकच मेमरी सगळे प्रोग्राम वापरायला लागले, एकच ठिकाण सगळं, एकच मेमरीची जागा सगळेच प्रोग्राम वापरायला लागले, तर मग कोणत्याही प्रोग्रामला डेटा व्यवस्थित स्टोअर करता येणार नाही आणि कोणत्याही प्रोग्रामवर प्रोसेसर ऑपरेशन परफॉर्म करू शकणार नाही. अशी फाईट चालू राहील. मग याला काय सोल्युशन काढलं पाहिजे, सायंटिस्टने याच्यावर कसा विचार केला? बघा, अशी सिच्युएशन जेव्हा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या सोसायटीमध्ये येते, त्यालाही आपल्या सोसायटीमध्ये हँडल केलं गेलेलं आहे. जेव्हा कोणती गोष्ट सगळ्यांना मिळून वापरायची असते, शेअर्ड असते, पब्लिक मीडिया असतो, त्या ठिकाणी कोणती सिस्टीम वापरली जाते प्रॉपरली हँडल करण्यासाठी? रिझर्वेशन सिस्टीम वापरली जाते. आता ही रिझर्वेशन सिस्टीम समजून घ्या. फॉर एक्झाम्पल ट्रेन, इंडियन रेल्वेज हे बेस्ट एक्झाम्पल आहे रिझर्वेशन सिस्टीमचं. आता रोज लाखो लोकांना ट्रॅव्हल करायचं असतं, ती ट्रेन कोणा एकाची नसते. ट्रेन मध्ये भरपूर जागा असते, पण जर कोणीही आलं आणि कुठेही बसायला लागलं, कोणीही आलं तिकीट घेतलं कुठेही बसायला लागलं, तर एवढी जी पब्लिक आहे आणि ह्या ज्या रोजच्या रोज आपल्या ट्रेन रन होत असतात, त्याला प्रॉपरली मॅनेज करणं शक्य होईल का? ट्रेनने प्रवास केलाय तुम्ही कधी? जेव्हा आपण रिझर्वेशन करतो आणि प्रॉपर रिझर्वेशन सिस्टीमला समजून घ्या, आपल्या इंडियामध्ये जी ऍडजस्टमेंट चालू असते त्या ऍडजस्टमेंटला सोडा. आता रिझर्वेशन सिस्टीमचा फायदा काय होतो? ज्याने ऍडव्हान्स मध्ये तिकीट बुक केलेलं आहे त्या डेटला त्या ट्रेनमध्ये त्या सीटवर बसून तोच व्यक्ती ट्रॅव्हल करू शकतो. असं ते सगळ्यांमध्ये रिझर्वेशन असल्यामुळे प्रॉपरली ऍट ए टाइम सगळे लोक ती गाडी वापरू शकतात, ती जागा वापरू शकतात.
लक्षात येते. अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही कधी मूवी हॉलला मूवी बघायला जर गेले असाल मल्टिप्लेक्स मध्ये आजकाल जे असतात आयनॉक्स किंवा इकडं रिगल पॅलेस आहे, त्यानंतर तुमचं नटवर पॅलेस आहे, पीव्हीआर आहे, या ठिकाणी तुम्ही जर गेले तर तिथे तिकीट बुकिंग सिस्टीम असते. घरून आपण ऑनलाईनही तिकीट बुक करू शकतात किंवा तिथे गेल्यावर तिकीट बुक करू शकतो. जितक्या लोकांना जायचंय, ज्या टाइमच्या शोला जायचंय, आपण तिकीट बुक केलं म्हणजे मध्ये गेल्यावर गोंधळ होत नाही. ज्याचं तिकीट जिथं बुक असेल ते ऍट अ टाइम तिथं बसू शकतात. या पद्धतीने ती जागा आपल्याला सगळ्यांना मिळून वापरता येते. लिमिटेड जागा असते पण ती रिझर्वेशनमुळे सगळ्यांना मिळून वापरता येते. तर सगळ्या प्रोग्रामला जेव्हा ही मेमरी मिळून वापरायची आहे, सायंटिस्ट लोकांनी इथं सुद्धा रिझर्वेशन सिस्टीम इम्प्लिमेंट करून ठेवलेली आहे आणि त्या रिझर्वेशन सिस्टीमला म्हटलं जातं मेमरी अलोकेशन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हेरिएबल डिक्लरेशन करायचं आहे आणि व्हेरिएबल डिक्लरेशन करून मेमरी अलोकेट करून घ्यायची. तर व्हेरिएबल डिक्लरेशनने आपली मेमरी अलोकेट होते. तर अशा सिच्युएशन मध्ये सपोज आता P1 प्रोग्राम आपण ऑन केला आणि P1 प्रोग्रामला जर कोणत्या मेमरीला वापरायचंय, मेमरीमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, तर तो डायरेक्टली कोणत्याही मेमरीमध्ये डेटा स्टोअर करणार नाही. P1 प्रोग्राम आधी कॉम्प्युटरला म्हणजे मेमरीला रिक्वेस्ट करेल, ऑपरेटिंग सिस्टीमला रिक्वेस्ट करेल, एक इन्स्ट्रक्शन दिलेली असेल प्रोग्राम मध्ये आणि त्या रिक्वेस्ट नुसार तिथं मेमरीमध्ये चेक केलं जाईल कोणती जागा फ्री आहे आणि ती P1 ला अलोकेट केली जाईल. आता ही जागा P1 ला अलोकेट केली गेलेली आहे म्हणजे ही आपण P1 ची मेमरी म्हणणार. आता जोपर्यंत P1 प्रोग्राम ऍक्टिव्ह आहे, P1 प्रोग्राम क्लोज होत नाही, तोपर्यंत ही मेमरी दुसरा प्रोग्राम वापरणार नाही किंवा कॉम्प्युटर दुसऱ्या प्रोग्रामला ही मेमरी वापरू देणार नाही. म्हणजे जोपर्यंत P1 चा डेटा आणि P1 ऍक्टिव्ह आहे तिथं P1 चाच डेटा स्टोअर केला जाईल. अशा पद्धतीने सगळ्या प्रोग्राम्स मध्ये रूल असला आणि सगळ्या प्रोग्राम्सनी तो रूल फॉलो केला तर आता ज्या वेळेला P2 प्रोग्राम स्टार्ट होईल तो सुद्धा आधी कॉम्प्युटरला रिक्वेस्ट करेल, मेमरीची रिक्वेस्ट करेल. कशी इन्स्ट्रक्शन द्यावी लागते ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहे. पण मेमरीची रिक्वेस्ट केली त्यानंतर जी मेमरी फ्री असेल कॉम्प्युटर ती मेमरी आता P2 साठी अलोकेट करेल. इथं P2 चा डेटा स्टोअर केलेला असेल ज्याचा P1 शी काही संबंध नाहीये. प्रोसेसर P1 चा ऑपरेशन करताना P1 चा डेटा घेईल, P2 चा ऑपरेशन करताना P2 चा डेटा घेईल आणि P3 ने सुद्धा रिक्वेस्ट केलेली असेल तर P3 चा डेटा स्टोअर करण्यासाठी या ठिकाणी P3 ची मेमरी असेल. ठीक आहे. आता P3 चं ऑपरेशन करताना प्रोसेसर P3 चा डेटा या मेमरी मधून घेईल. आता हे बरोबर सगळ्या प्रोग्रामला वेगवेगळी मेमरी अलोकेट झालेली असल्यामुळे कोणत्याही प्रोग्रामचा दुसऱ्या प्रोग्रामला प्रॉब्लेम होणार नाही आणि प्रोसेसरला सगळ्यांचा डेटा मिळेल ऑपरेशन करण्यासाठी. ते लॉजिक लक्षात आलं. आपल्याला मेमरी अलोकेट करणं का गरजेचं आहे, आपल्याला मेमरी रिझर्वेशन करणं का गरजेचं आहे. रिझर्वेशनने काय फायदा होतो की जे सगळे प्रोग्राम आपली कॉम्प्युटरची मेमरी वापरताय, कॉम्प्युटरमध्ये प्रत्येक प्रोग्रामसाठी काय वेगवेगळी मेमरी दिलेली नाहीये. एक मेमरी जी कॉम्प्युटरमध्ये लावलेली असते, सगळे प्रोग्राम ती मेमरी वापरतात. म्हणून प्रत्येक प्रोग्राम मध्ये आधी आपल्याला इन्स्ट्रक्शन लिहावी लागते. जी इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला हे सांगेल की आपल्याला किती आणि कोणती मेमरी वापरायची, कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे आणि जोपर्यंत आपला प्रोग्राम रन होत असेल तोपर्यंत ती मेमरी आपला प्रोग्राम वापरेल आणि दुसऱ्या कोणत्याही प्रोग्रामला त्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर करता येणार नाही. जोपर्यंत मेमरी अलोकेट केली जात नाही तोपर्यंत प्रोग्रामला डेटा स्टोअर करायला अलाउ केलं जात नाही. लक्षात आलं. तर हा टॉपिक जो आपण आता बघितला हे होतं तुमचं वायचा आन्सर की वाय वी नीड टू अलोकेट दी मेमरी, वाय वी नीड टू डिक्लेअर दी व्हेरिएबल्स. व्हेरिएबल डिक्लेरेशन का करतो आपण, मेमरी अलोकेट करण्यासाठी. आणि मेमरी का अलोकेट करतो, कारण ती मेमरी सगळ्या प्रोग्रामला वापरायची आहे. तर तुमच्या प्रोग्रामला जर वापरायची असेल तर आधी रिक्वेस्ट करा, तुम्हाला एक मेमरी दिली जाईल. त्या मेमरीमध्ये म्हणजे तुम्हाला एक मेमरी जागा दिली जाईल, त्या मेमरीमध्ये तुमचा डेटा तुमचा प्रोग्राम पुढे स्टोअर करू शकतो. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे आपण कसं करणार, कोणती इन्स्ट्रक्शन द्यावी लागेल, इन्स्ट्रक्शन कशी लिहायची ते आपण आता आपल्या पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. सो आता आपला पुढचा टॉपिक आहे व्हेरिएबल डिक्लरेशन. तर आता जे पॉइंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले की आपण व्हेरिएबल डिक्लरेशन का करतो, कसं करतो, ते सगळं आपण आता थेरॉटिकली इथं बघणार आहे. तर सुरुवातीला बघा का करतो त्याचं कारण मी दिलेलं आहे. डेटा ऑफ ऑल ऍक्टिव्ह प्रोग्राम्स इज स्टोअर्ड इन प्रायमरी मेमरी दॅट इज रॅम ऑफ द कॉम्प्युटर. ज्या सगळ्या प्रोग्रामचा डेटा प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर केलेला असतो जे प्रोग्राम्स ऍक्टिव्ह असतात. ऍक्टिव्ह प्रोग्राम्सचा डेटा म्हणजे जे प्रोग्राम आपण रन करतो, डबल क्लिक करून चालू करतो, जे ऍप्लिकेशन आपण वापरतो. आपल्या कॉम्प्युटरमध्ये 100 सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवलेले असले 100च्या 100 आपण ऍट अ टाइम वापरत नाही. आपल्याला पॉवर पॉईंटची गरज असते तर आपण पॉवर पॉईंट वापरतो. गाणं ऐकायचं असलं तरच आपण म्युझिकचं सॉफ्टवेअर वापरतो. म्हणजे जे आपल्याला करायचं असेल ते, तर त्यांना ऍक्टिव्ह प्रोग्राम्स म्हटलं जातं. त्यानंतर
This memory is finite and shared by all programs. Therefore, it is compulsory to pre-allocate memory for storing data. तर ही जी मेमरी आपल्याला दिलेली आहे ती एक फायनाईट साईजची आहे, इनफायनाईट मेमरी नाही आहे कॉम्प्युटरची. कधी आपण कॉम्प्युटर विकत घेतला असेल किंवा कॉम्प्युटरच्या मेमरी साईज बद्दल माहिती असेल, पेन ड्राईव्ह बद्दल तर माहितीच असेल तुम्हाला. पेन ड्राईव्ह ही प्रायमरी मेमरी नसते, पेन ड्राईव्ह मध्ये परमनंट डेटा स्टोअर केला जातो. पण पेन ड्राईव्ह जर तुम्ही बघितला किंवा तुम्हाला पेन ड्राईव्ह बद्दल माहिती असेल तर त्याची एक साईज असते 16 GB, 8 GB, 2 GB वगैरे. तसंच रॅमची सुद्धा साईज असते. आजकाल 4 GB, 8 GB वगैरे आपण रॅम वापरतो आजकालच्या लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये. तर हे 4 GB म्हणजे काय, 4 GB, 4 × 10⁹ बाईट्स. म्हणजे हे जे मी मागच्या डायग्राम मध्ये तुम्हाला एक लॉजिकल छोटी मेमरी दाखवली तितकी लहान मेमरी नसते की 4, 5, 10, 15, 25 बॉक्स आहे त्याच्यामध्ये. 4 × 10⁹ बाईट्स म्हणजे 4 आणि त्याच्यावर 9 झिरोज, एवढी मोठी संख्या, तेवढा बाईट्स डेटा आपण त्याच्यावर स्टोअर करू शकतो. ठीक आहे. सो 8 GB असेल तर 8 × 10⁹. हे जे गिगाबाईट्स असतं, गिगाबाईट्सचा अर्थ असतो 10⁹ बाईट्स आणि 1 बाईट म्हणजे 8 बिट असतात. या डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाहीये, फक्त याच्यातून पॉइंट काय समजून घ्यायचा आहे. कॉम्प्युटरची मेमरी ही फायनाईट असते, एक लिमिटेड साईज असते त्याची. तर मग प्रत्येक प्रोग्रामला ती प्रॉपरली वापरायची असते. 10 प्रोग्राम, 25 प्रोग्राम, 50 प्रोग्राम तुम्ही स्टार्ट करणार तर प्रत्येकाला मेमरी लागेल. मग ज्या प्रोग्रामला जितकी मेमरी पाहिजे त्याला ती आधी प्री अलॉकेट करावी लागेल. म्हणजे इन्स्ट्रक्शन देऊन एक कंपल्सरी आहे. तुमच्या प्रोग्राममध्ये अशी इन्स्ट्रक्शन असली पाहिजे ज्याच्याने कॉम्प्युटरला कळेल तुम्हाला किती मेमरी पाहिजे आणि कोणत्या टाईपची व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करणार आहे. म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला तेवढी मेमरी देईल आणि मग तुम्ही तुमच्या प्रोग्रामचा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. तर तेच मी तुम्हाला मागच्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. नेक्स्ट इज इन प्रोग्रामिंग मेमरी इज अलॉकेटेड थ्रू व्हेरिएबल डिक्लरेशन. तर हे बघा, हे 2 पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे की का मेमरी अलॉकेट करावी लागते. कारण मेमरी शेअर्ड आहे, सगळ्या प्रोग्रामला वापरायची आहे. तर मग डेटा प्रॉपरली स्टोअर करता यावा म्हणून अलॉकेट करावी लागते. मग कशी अलॉकेट करतात, तर व्हेरिएबल डिक्लरेशन करून अलॉकेट करतात. आता हे व्हेरिएबल डिक्लरेशन करण्यासाठी डेनिस रिचीने सी प्रोग्रामिंग मध्ये काय मेथड दिली ते आपण बघू. सिंटॅक्स. सिंटॅक्स इज डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम. आता सिंटॅक्स वर्ड आपल्या थेअरीमध्ये फर्स्ट टाइम आलेला आहे, पण हा तुमच्या डे टू डे लाईफचा, प्रोग्रामिंग करिअरचा एकदम कॉमन वर्ड होणार आहे. तुम्ही रोज आता या वर्डला ऐकणार. त्याचं कारण असं आहे, सिंटॅक्स म्हणजे रूल, ग्रॅमॅटिकल रूल किंवा मेथड जे आपल्याला प्रोग्रामिंग करताना फॉलो करायची असते. तुम्हाला कंपायलरचा कन्सेप्ट एक्सप्लेन करताना मी ट्रान्सलेशन एक्सप्लेन केलं होतं की एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आपल्याला ट्रान्सलेट करायचं असलं तर आपल्याला प्रॉपर रूल्स फॉलो करावे लागतात. जर आपलं ओरिजिनल सेंटेन्स रॉंग असेल तर ते ट्रान्सलेट होणार नाही. तसं आपला प्रोग्राम जर रॉंग असेल तर तो कंपाईल होणार नाही, बायनरी मध्ये ट्रान्सलेट होणार नाही. तर कंपायलर जेव्हा प्रोग्राम कंपाईल करतो तर ते सिंटॅक्स चेक करतो की तुम्ही प्रॉपर रूल्सने इन्स्ट्रक्शन लिहिली आहे का. जी इन्स्ट्रक्शन प्रॉपर रूल्स फॉलो करून लिहिलेली असेल, सगळे रूल बरोबर असतील तर कंपायलर ट्रान्सलेट करेल. जर आपण काही मिस्टेक करून ठेवली असेल तर सिंटॅक्स म्हणजे इन्स्ट्रक्शन नाहीये. तुम्हाला रूल दिलेला, मेथड दिलेली की कशा पद्धतीने तुम्ही ही इन्स्ट्रक्शन लिहायची आहे, पद्धत दिलेली आहे. पण इथं काय लिहायचं आहे पुढे कळेल तुम्हाला. फक्त लिहिण्याची पद्धत अशी की तुम्हाला 2 गोष्टी सांगाव्या लागतात व्हेरिएबल डिक्लेअर करताना. पहिली गोष्ट म्हणजे डेटा टाईप आणि दुसरं म्हणजे त्या व्हेरिएबलचं नाव. जी मेमरी तुम्ही अलॉकेट करताय त्याला व्हेरिएबल म्हटलेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये कोणता डेटा स्टोअर केला जाईल आणि मेमरीमध्ये काय व्हॅल्यू असेल हे आपल्याला माहित नसतं. आणि मी आधीच क्लिअर केलेलं आहे की मेमरीतला व्हॅल्यू किंवा मेमरीतला डेटा आपल्याला दिसत नाही. मग जी व्हॅल्यू आपल्याला माहित नसते किंवा जी व्हॅल्यू चेंज होऊ शकते, केव्हाही आपण त्याला फ्युचरमध्ये चेंज करू शकतो, अशा व्हॅल्यूजला व्हेरिएबल म्हटलं जातं. ज्या वेळेला आपण मेमरी अलॉकेट करतोय म्हणजे आपण एक व्हेरिएबल क्रिएट करतोय, तर त्याला आपल्याला काही लॉजिकली नाव द्यावं लागेल. आता इतका डेटा आहे, मेमरी आहे, त्याच्यात वेगवेगळ्या व्हॅल्यू आहे, तर कोणत्या व्हॅल्यूला कोणत्या नावाने ऑपरेशन केलं जाईल. तर कॉम्प्युटरला जेव्हा इन्स्ट्रक्शन देऊ तर आपल्याला सांगावं लागेल ना एक्स वर ऑपरेशन करायचं की वाय वर, म्हणून काहीतरी लॉजिकली नाव द्यावं लागतं. कशाला एक्स, कशाला वाय, त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल नेम. ते प्रोग्रामर आपल्या मर्जीने देतो. तर पुढे बघा, डेटा टाइप इज टाइप ऑफ व्हॅल्यू टू बी स्टोअर्ड. या सिंटॅक्स मध्ये डेटा टाइप काय रोल प्ले करतोय, तुम्ही ज्या टाइपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मेमरी अलॉकेट करताय त्या व्हॅल्यूचा टाइप आपण कॉम्प्युटरला या ठिकाणी सांगतो. आणि सेकंड पार्ट इज व्हेरिएबल नेम इज लॉजिकल आयडेंटिफायर गिवन टू मेमरी. आपल्या मेमरीला लॉजिकली कोणत्या नावाने आपण प्रोग्राम मध्ये हँडल करणार आहे, तर ते आयडेंटिफिकेशन. इतक्या साऱ्या डेटामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज मध्ये आपल्या व्हॅल्यूला
कॉम्प्युटर आयडेंटिफाय कसं करेल, प्रोसेसर आयडेंटिफाय कसं करेल, त्याच्यासाठी आपण त्याला एक लॉजिकल आयडेंटिफायर देतो आपल्या प्रोग्राममध्ये. पुढे आपल्याला प्रोग्राम लिहिताना, इन्स्ट्रक्शन देताना कोणत्या डेटावर ऑपरेशन करण्याचं इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे तर त्याचं नाव आपण वापरू शकतो, म्हणून त्याला एक लॉजिकल नाव दिलं जातं. प्रोग्रामर आपल्या चॉईस देते. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या आपण बघितलं, एक म्हणजे डेटा टाईप आणि दुसरं म्हणजे व्हेरिएबल नेम. तर व्हेरिएबल नेम आपल्या मर्जीने द्यायचं असतं, पण त्याच्यासाठी काही रूल्स फॉलो करावे लागतात. पण सुरुवातीला आपण पहिला पार्ट बघू की डेटा टाईप म्हणजे काय असतं. सो युअर नेक्स्ट टॉपिक इज डेटा टाइप. देयर आर 3 कॅटेगरीज ऑफ डेटा टाइप्स. 3 महत्वाचे ग्रुप्स आहे डेटा टाइपचे. फंडामेंटल डेटा टाइप्स, डिराइव्ड डेटा टाइप्स आणि युजर डिफाइंड डेटा टाइप्स. तर हे 3 महत्वाचे जे क्लासेस आहे हे आपण आपल्या कोर्समध्ये स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहे. म्हणजे या पूर्ण कोर्सला इझिली शिकवता यावं किंवा स्टुडंट्सला हा कोर्स इझिली समजावा, प्रोग्रामिंग इझिली समजावी, यासाठी मी हा कोर्स 3 वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये डिवाइड केलेला आहे. फर्स्ट स्टेज असते आपली बिगिनर स्टेज. बिगिनर स्टेज म्हणजे आपण आता प्रोग्रामिंगची सुरुवात करतोय, आपल्याला बेसिक गोष्टी, इझी गोष्टी आधी शिकायचं आहे, त्याला बिगिनर स्टेज म्हटलं जातं. त्यानंतर तुमची येते इंटरमिडिएट स्टेज. इंटरमिडिएट स्टेज म्हणजे थोडंसं आपण ऍडव्हान्स, इंटरमिडिएट म्हणजे बिगिनरच्या पुढे थोड्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी, थोडं आपण ऍडव्हान्स गोष्टी शिकतो. आणि त्यानंतर थर्ड स्टेज म्हणजे ऍडव्हान्स्ड स्टेज, त्याच्यामध्ये आपण अजून कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम करायला शिकतो. तर फंडामेंटल स्टेज, फंडामेंटल डेटा टाइप्स आपण बिगिनर स्टेजला स्टडी करणार आहे, डिराइव्ड डेटा टाइप्स आपण इंटरमिडिएट स्टेजला स्टडी करणार आहे आणि युजर डिफाइंड डेटा टाइप्स आपण ऍडव्हान्स स्टेजला स्टडी करणार आहे. तर आता सुरुवातीला 3-4 चॅप्टर पर्यंत आपल्याला फक्त फंडामेंटल डेटा टाइप्स वापरायचे. तर त्यासाठी आपण आता स्टडी करायला सुरुवात करणार आहे फंडामेंटल डेटा टाइप्स. बेसिक और बिल्ट इन टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आर रेफर्ड ॲज फंडामेंटल टाइप्स. म्हणजे जे आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये रेडीमेड आपल्याला बनवून दिलेलं आहे, कॉम्प्युटर ज्यांना बाय डिफॉल्ट अंडरस्टँड करू शकतो, कंपायलर ज्यांना बाय डिफॉल्ट अंडरस्टँड करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो की या टाइपचा अर्थ काय, कोणत्या टाइपची व्हॅल्यू ही आहे, त्यांना फंडामेंटल डेटा टाइप्स म्हटलं जातं. देयर आर 3 फंडामेंटल डेटा टाइप्स इन सी. सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपल्याला 3 फंडामेंटल डेटा टाइप्स दिलेले आहेत आणि ते म्हणजे कॅरेक्टर, इंटीजर आणि फ्लोटिंग पॉइंट नंबर. याला फ्लोट हा कीवर्ड दिलेला आहे. हे जे ब्रॅकेट मध्ये मी इथे लिहिलेलं आहे कॅर, INT, फ्लोट, हे त्या डेटा टाइप साठी डेनिसरीजीने बनवलेले कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स काय असते आपण कालच्या डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे. कीवर्ड म्हणजे असे इंग्लिश मधले सिलेक्टेड वर्ड्स आहेत ज्यांचा यूज करून सायंटिस्टने लँग्वेज बनवताना इन्स्ट्रक्शन्स डिसाइड केलेला आहे. म्हणजे हा कीवर्ड जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन मध्ये वापरणार तर कंपायलर त्याला बरोबर बायनरी मध्ये ट्रान्सलेट करेल आणि कॉम्प्युटरला समजेल की आपली रिक्वायरमेंट काय. तर हे आपण पहिले सुरुवातीचे 3 कीवर्ड आता शिकतोय. टोटल 32 कीवर्ड सी प्रोग्रामिंग मध्ये आहेत. आता वन बाय वन आपण हे डेटा टाइप स्टडी करू. याच्यातला पहिला म्हणजे कॅरेक्टर डेटा टाइप. तर कॅरेक्टर म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या टाइपची व्हॅल्यू. डेटा टाइप हा आपण व्हॅल्यूचा टाइप रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करतो की आपल्याला जी व्हॅल्यू मेमरीमध्ये स्टोअर करायची आहे ती कोणत्या टाइपची आहे हे कॉम्प्युटरला कळायला पाहिजे. म्हणजे त्या टाइपच्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी जशी मेमरी अलॉकेट करावी लागेल, ज्या साईजची मेमरी अलॉकेट करावी लागेल ते कॉम्प्युटर अलॉकेट करेल. तर कॅरेक्टर म्हणजे एनी सिंगल अल्फाबेट और सिम्बॉल और डिजिट इज रेफर्ड ॲज कॅरेक्टर. आपल्या कीबोर्डवर कोणतीही जी की दिलेली आहे ती एक टाइप केल्यावर काहीतरी सिम्बॉल किंवा काहीतरी ऍक्शन होतं, तर आपल्या कीबोर्डची प्रत्येक की म्हणजे एक कॅरेक्टर असतं. सो इन शॉर्ट इच की और कीबोर्ड इज अ कॅरेक्टर. प्रत्येक कीबोर्डची जी की आहे ती काही ना काही सिम्बॉल, अल्फाबेट किंवा डिजिट रिप्रेझेंट करते, तर त्याला कॅरेक्टर टाइपची व्हॅल्यू असं म्हटलं जातं. एक की म्हणजे एक कॅरेक्टर. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल AGOG लोजी सुनोजी असं नाही येते. मग पुढे डॉलर अल्फाबेट, तर याच्यातलं कॅपिटल A, कॅपिटल G, स्मॉल O, स्मॉल G किंवा कोणतेही अल्फाबेट, हे एक्झाम्पल म्हणून 2-4 घेतलेले आहे. हा डॉलर सिम्बॉल किंवा ॲट सिम्बॉल यांना कॅरेक्टर व्हॅल्यूज असं म्हटलं जातं. यांना जेव्हा आपण टाइप करतो प्रोग्राम मध्ये, जर कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला टाइप करायची असली कॅरेक्टर टाइपची तर सिंगल कोट्स मध्ये दिली जाते आणि व्हेरिएबल हे मेमरी मध्ये असतात. कीवर्ड कॅर इज युज्ड फॉर कॅरेक्टर डेटा टाइप. ऑलरेडी मी तुम्हाला ब्रॅकेट मध्ये आता दाखवले. तर हा आपला पहिला कीवर्ड आपण स्टडी करतोय. कॅर हा कीवर्ड कॅरेक्टर टाइप रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जातो. सेकंड डेटा टाइप जो आपला आहे तो म्हणजे इंटीजर.
अ होल नंबर विच डज नॉट कंटेन डेसिमल पॉइंट इज अन इंटीजर. असा नंबर, इंटीजर म्हणजे न्यूमेरिक व्हॅल्यू आहे, ठीक आहे. इंटीजर आणि रिअल नंबर किंवा फ्लोटिंग पॉइंट नंबर हे दोघं न्यूमेरिक टाइप आहे. इंटीजर म्हणजे असा नंबर ज्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाहीये किंवा फ्रॅक्शनल पार्ट नाहीये, म्हणजे कंप्लीट नंबर. फॉर एक्झाम्पल 23, 78, 45, 81, -45, -81 ऍक्च्युली. सो अशा टाइपचे जे नंबर आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण ज्यांच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाहीये किंवा फ्रॅक्शनल पार्ट नाहीये, कंप्लीट नंबर आहे, होल नंबर आहे, यांना इंटीजर्स म्हटलं जातं. हे आपण मॅथ्स मध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे. कीवर्ड INT इज युज्ड फॉर इंटीजर डेटा टाइप. हा INT कीवर्ड स्मॉल केस लेटर्स मध्येच कधीही असं टाइप केलेलं चालणार नाही. सो हा कीवर्ड इंटीजर डेटा टाइपच्या मेमरी अलोकेशन साठी आपण सिंटॅक्स मध्ये यूज करतो, इन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतो. तिसरा म्हणजे फ्लोटिंग पॉइंट नंबर. यांना रिअल नंबर्स असं सुद्धा म्हटलं जातं. अ नंबर विच कंटेन्स डेसिमल पॉइंट और फ्रॅक्शनल पार्ट इज अ फ्लोटिंग पॉइंट नंबर और रिअल नंबर. आता यांना फ्लोटिंग पॉइंट नंबर का म्हटलं गेलेलं आहे? 52.91 असं सपोज तुमच्याकडे एक नंबर आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन करताना या पॉइंटच्या प्लेसेस चेंज होतात. फॉर एक्झाम्पल याला आपण मल्टिप्लाय बाय 10 केलं तर व्हॅल्यू काय तयार होईल? 529.1 अशी तयार होईल ना. तर हा पॉइंट थोडा राईट साइडला चेंज झाला. त्याच्यानंतर जर मी याला डिवाइड बाय 10 केलं असतं तर व्हॅल्यू काय झाली असती? 5.291, म्हणजे लेफ्ट साइडला हा पॉइंट सरकलाय, ठीक आहे. तर या पद्धतीने ज्या वेळेला आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन या नंबर्सवर करतो तर हा पॉइंट फ्लोट करत असतो, फ्लोटिंग असतो, म्हणून याला फ्लोटिंग पॉइंट नंबर असं सुद्धा म्हटलं जातं. या टाइपच्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट कशा होतात? फॉर एक्झाम्पल 4.5, 9.8, 2.1, 5.0. इथे एक फार महत्वाची गोष्ट नोटीस करायची आहे. 5.0 मॅथ्स मध्ये आपल्यासाठी 5 आणि 5.0 दोघांची व्हॅल्यू सेम आहे, मॅथमॅटिकली वेटेज सेम आहे. तर कॅल्क्युलेशन करताना आपण 5.0 ला 5 लिहितो, पण प्रोग्रामिंग मध्ये हे लक्षात घ्या 5.0 ही फ्लोट टाइपची व्हॅल्यू आहे आणि फक्त 5 लिहिलं तर इंटीजर टाइपची व्हॅल्यू आहे. टाइप वेगवेगळा आहे, व्हॅल्यू सेम आहे, पण पॉइंट असला म्हणजे फ्लोटिंग टाइप व्हॅल्यू आणि पॉइंट नसला म्हणजे इंटीजर व्हॅल्यू. कीवर्ड फ्लोट इज यूज टू रिप्रेझेंट दिस डेटा टाइप. तर या टाइप साठी कीवर्ड काय यूज केलेला आहे डेनिस रिचीने? फ्लोट. आता या कीवर्डचा रोल कुठं असतो, कसा असतो? तर आपण एकदा क्विकली रिवाइज करू की आपण कोणते 3 कीवर्ड डेटा टाइप साठी स्टडी केलेले आहे. तर आपण फंडामेंटल डेटा टाइप स्टडी केले, कॅरेक्टर, इंटीजर, फ्लोट. तर हे 3 कीवर्ड, जो व्हेरिएबल डिक्लरेशनचा सिंटॅक्स आपण आता बघितला होता, तर आपल्याला ज्या टाइपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मेमरी अलोकेट करायची असेल, व्हेरिएबल डिक्लरेशन आपण का करतो ते ऑलरेडी सांगून झालेलं आहे. मेमरी अलोकेट करण्यासाठी, आपला डेटा स्टोअर करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये मेमरी मिळावी म्हणून. तर ती मेमरी कोणत्या टाइपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला पाहिजे, त्याच्यासाठी कोणता कीवर्ड यूज करायचा ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. तर हे बघा, जो सिंटॅक्स आपण स्टडी केला तो असा आहे, डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम. फॉर एक्झाम्पल मला जर कॅरेक्टर टाइपची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर इथं मी काय कीवर्ड यूज करणार? कॅर. मला जर इंटीजर टाइपची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर मी व्हेरिएबल डिक्लेअर करताना INT वर्ड यूज करणार. आणि मला जर फ्लोट टाइपची व्हॅल्यू म्हणजे पॉइंट वाला नंबर मेमरी मध्ये स्टोअर करायचा असेल तर व्हेरिएबल डिक्लेअर करताना मी कोणता कीवर्ड यूज करणार? म्हणजे कोणत्या टाइपची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, मेमरी मध्ये कोणत्या टाइपचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, त्याच्यानुसार डेटा टाइप सिलेक्ट केला. आणि हा जो व्हेरिएबल नेम पार्ट आहे, एक पार्ट आपला कंप्लीट झाला. सिंटॅक्स मध्ये या ठिकाणी काय लिहिलं जाईल, डेटा टाइप म्हणून आपण टाइप करत नाही प्रोग्राम मध्ये. सिंटॅक्स ही पद्धत असते, ती इन्स्ट्रक्शन नसते. इन्स्ट्रक्शन बनवताना ही पद्धत फॉलो करून इन्स्ट्रक्शन बनवायची आहे. तर डेटा टाइपच्या जागी आपण तिघांपैकी काहीतरी एक वर्ड टाइप करणार, जो डेनिस रिचीने दिलेला कीवर्ड आहे. पण पुढे काय, सेकंड पार्ट जो व्हेरिएबल नेम आहे त्याचं काय? तर व्हेरिएबल नेम इज आयडेंटिफायर चूजन बाय प्रोग्रामर प्रोव्हाइडेड सम रूल्स मस्ट बी फॉलोड. आता हे जे व्हेरिएबल नेम आहे हे आपल्या मेमरीला व्हॅल्यूला आयडेंटिफाय करण्यासाठी प्रोग्रामरने चॉईस करायचं असतं, प्रोग्रामरने सिलेक्ट करायचं असतं. प्रोव्हाइडेड सम रूल्स मस्ट बी फॉलोड, म्हणजे तुम्हाला काही रूल्स दिलेले आहेत, ते रूल्स फॉलो करून नाव सिलेक्ट करा. तुमच्या मर्जीचं नाव सिलेक्ट करायचं मान्य आहे, पण रूल्स ब्रेक व्हायला नको. नाव सिलेक्ट करताना कसे रूल्स आपल्याला दिले आहेत ते लक्षात घेऊ आणि आपला फर्स्ट पार्ट व्हेरिएबल डिक्लरेशन कंप्लीट होईल. सो आता नेक्स्ट टॉपिक आहे रूल्स फॉर गिव्हिंग व्हेरिएबल नेम किंवा
आयडेंटिफायरचे रूल्स. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर दी रूल्स ऑफ व्हेरिएबल नेम किंवा आयडेंटिफायर. तर बघा पहिला रूल काय, कीवर्ड कॅनॉट बी युज्ड ॲज व्हेरिएबल नेम. कोणत्याही कीवर्डला तुम्ही व्हेरिएबलचं नाव म्हणून वापरू शकत नाही. आता टोटल किती कीवर्ड आपल्याकडे आहेत, 32 कीवर्ड. पण तुम्ही म्हणाल सर आम्हाला सगळे 32 कीवर्ड माहिती नाहीये, ते लक्षात ठेवायचे का व्हेरिएबलचं नाव डिसाईड करताना? तसं कधीही होत नाही की कोणत्या कीवर्डला आपण व्हेरिएबलचं नाव देतो. ते असं का होत नाही, कारण की हे कीवर्ड 3-4 लेटर्सने बनलेले इंग्लिश वर्ड्स आहेत आणि आपण व्हेरिएबलला जनरली सिंपल नाव देतो, आपल्या पर्पज नुसार नाव देतो की आपल्याला कोणत्या पर्पज साठी ती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, XYZ ABC एज सॅलरी असं काहीतरी आपण नाव देतो आणि ते कधीही कीवर्ड सोबत क्लॅश होत नाही. आणि कीवर्ड सोबत जर आपलं व्हेरिएबल नेम क्लॅश होणार असेल तर ते आपल्याला प्रोग्राम टाइप करताना कंपायलर मध्ये समजतं, कारण की कंपायलर मध्ये जेव्हा आपण प्रोग्राम टाइप करत असतो तर कीवर्ड्स वेगळ्या कलर मध्ये किंवा बोल्ड मध्ये दाखवले जातात. तर ते कलर पाहूनच आपल्याला कळतं की हा कोणता तरी कीवर्ड आहे म्हणून इथं अशा कलर मध्ये किंवा बोल्ड मध्ये येत आहे. तर हा रूल ऑटोमॅटिकली फॉलो होतो, याची काही एवढी काळजी करण्याची गरज नाहीये. फक्त माहित पाहिजे की कीवर्डला आपण व्हेरिएबल नेम बनवू शकत नाही. सेकंड रूल महत्वाचा आहे, व्हेरिएबल नेम शुड नॉट बिगिन विथ डिजिट. रूल समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, व्हेरिएबलचं नाव डिजिटने सुरू व्हायला नको. म्हणजे तुम्ही व्हेरिएबलला अल्फा न्यूमेरिक नाव देऊ शकतात. सपोज तुम्हाला इंटिजर टाइपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मेमरी अलोकेट करायची, तर कीवर्ड काय लिहिणार तुम्ही, INT, आणि पुढे नाव द्यावं लागेल की त्या व्हॅल्यूला तुम्हाला मेमरीमध्ये काय नाव द्यायचंय. तर तुम्ही असं A1 A2 असे नाव देऊ शकता. A1 ने तुम्हाला पहिला व्हेरिएबल मिळतो, A2 ने अजून एक व्हेरिएबल मिळतो, म्हणजे तुम्हाला A1 A2 असे नाव द्यायचे ते चालेल. याच्यामध्ये अल्फान्यूमेरिक नाव आहे, A हा अल्फाबेट आहे, 1 हा नंबर आहे, पण नंबर मी नंतर घेतलेला आहे, डिजिट मी नंतर घेतलेला आहे. सुरुवात डिजिटने केलेली चालणार नाही. म्हणजे मी 1A 2A असे जर नाव दिले तर एरर येईल, डिजिटने सुरुवात होऊ शकत नाही. तुम्ही नंतर डिजिट वापरू शकतात, म्हणजे तुम्ही असं P1 P2 असे नाव देऊ शकतात, पण सुरुवातीला डिजिट वापरू शकत नाही. स्पेशल सिम्बॉल इज नॉट अलाउड विदिन व्हेरिएबल नेम एक्सेप्ट अंडरस्कोर. पुढचा अजून एक रूल कंप्लीट करून आपण ते दोघं सोबत समजून घेऊ. स्पेस इज ऑल्सो नॉट अलाउड विदिन व्हेरिएबल नेम. आता बघा थर्ड आणि फोर्थ रूल मी एकत्र एक्सप्लेन करतोय. सपोज मला रोल नंबर स्टोअर करण्यासाठी मेमरी हवी, तर मी इथं INT इंटिजर डेटा टाइपचा रोल नंबर असतो कधी रोल नंबर स्टोअर करताना, तर INT हे कीवर्ड वापरेल मी. आणि पुढे नाव देण्यासाठी जर मी R नाव दिलं तर एकदम बेस्ट आहे की सिंपल, त्याच्यामध्ये कोणती मिस्टेकचा चान्सच नाहीये. पण आता आपल्याला काही वेळेला असे सिंपल नाव देण्यापेक्षा मेमरीच्या नावावरून आपल्याला आयडिया आली पाहिजे की त्याच्यामध्ये कोणत्या टाइपची व्हॅल्यू असेल असं नाव देण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये मिस्टेक काय होते, आपण इंग्लिशचं प्रेम बाहेर काढतो आणि रोल स्पेस नंबर असं लिहितो. आता फोर्थ नंबरचा रूल बघा काय म्हटलेलं आहे, स्पेस इज नॉट अलाउड विदिन व्हेरिएबल नेम. तर अशी जी स्पेस दिलेली आपण तुम्ही नावामध्ये, हा एकच नाव तुम्ही देताय तर स्पेस अलाउड नाहीये. मग ही स्पेस फिल करण्यासाठी इथं काहीतरी टाकून दिलं, म्हणजे इथं डॉलर टाकून दिलं किंवा दुसरा कोणता सिम्बॉल तुम्ही टाकून दिला, तर हे सिम्बॉल सुद्धा अलाउड नाहीये. थर्ड रूल मध्ये बघा, स्पेशल सिम्बॉल्स आर नॉट अलाउड. एक सिम्बॉल कीबोर्डवर असतं, तुम्ही ईमेल आयडी वगैरे बनवताना वापरला असेल, ते म्हणजे अंडरस्कोर. शिफ्ट आणि मायनस प्रेस केलं वरती तर अंडरस्कोर टाईप होतं. एक असतं मायनस आणि शिफ्ट सोबत त्या कीला प्रेस केलं तर अंडरस्कोर टाईप होतं. हे अंडरस्कोर बॉटमला असतं लाईनच्या, हे अलाउड असतं. पण तरी सुद्धा आपण सिंपल प्रोग्राम करताना, बेसिक स्टेजला प्रॅक्टिस करताना याला सुद्धा वापरण्याचं अवॉइड करतो. ते याच्यामुळे की एकदा आपण अंडरस्कोर टाईप केला तर ते ठीक आहे, पण जेव्हा जेव्हा आपल्याला इन्स्ट्रक्शन लिहावी लागेल या व्हॅल्यू साठी, तेव्हा तेव्हा आपल्याला अंडरस्कोर व्यवस्थित टाईप करावा लागेल. एकदाही चुकून अंडरस्कोरच्या जागी मायनस टाईप झालं, शिफ्ट व्यवस्थित आपण प्रेस केलं नाही तर मग तो एरर होईल. म्हणून आपण अंडरस्कोरला सुद्धा अवॉइड करतो. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, सिंपल नाव देण्याचा प्रयत्न करायचं. RNO हे मी नाव दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये ना सिम्बॉल वापरला आहे ना स्पेस, आणि पर्पज सुद्धा लक्षात येत आहे. फक्त R लिहिल्यापेक्षा RNO म्हणजे रोल नंबर असं ते दिसून येतं. कोणत्याही पद्धतीचं नाव तुम्ही देऊ शकतात, एक्स नाव सुद्धा तुम्ही देऊ शकतात आणि रोल नंबरची व्हॅल्यू स्टोअर करा. कॉम्प्युटरला काय कळतंय, कॉम्प्युटरला फक्त तिथं काहीतरी नाव पाहिजे. ठीक आहे. सो या पद्धतीने हे रूल्स लक्षात घ्यायचे. ऑटोमॅटिकली प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करताना
जसं जसं मी प्रोग्राम घेत जाईल आणि व्हेरिएबलचे नाव देत जाईल तर तुमच्या लक्षात येईल की हे रूल ऑटोमॅटिकली फॉलो होतात, पण आपल्याला हे रूल्स माहित पाहिजे म्हणून आपण लर्न करतो. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. हे लक्षात घ्या. आता व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? कॅपिटल आणि स्मॉल याच्या दोन केस असतात इंग्लिश मध्ये, त्यांना इम्पॉर्टन्स आहे. आता कोणत्या व्हेरिएबलचं नाव, सपोज मी या पद्धतीने दिलेलं आहे इंटिजर RNO, आणि पुढे प्रोग्राम लिहिताना नवीन लाईनवर माझ्यातलं इंग्लिश प्रेम जागृत झालं आणि मी असं कॅपिटल RNO लिहून इन्स्ट्रक्शन देतोय की या मेमरीवर ऑपरेशन करायचंय, तर ती मेमरी कॉम्प्युटरला माहित नाहीये जी तुम्ही लिहिलेली. एरर ये, कॉम्प्युटरला कोणती मेमरी माहितीये? असं सगळं स्मॉल केस मध्ये आपण मेमरीचं नाव दिलेलं आहे RNO, तेच कंपायलरला माहिती आहे. मग कंपायलर आहे कॅपिटल RNO पाहून त्याला ट्रान्सलेट करणार नाही. RNO जसं तुम्ही आधी टाईप केलेलं आहे व्हेरिएबल डिक्लेअर करताना, मेमरीचं नाव देताना, मेमरी अलॉकेट करताना, तसंच तुम्हाला नंतर पूर्ण प्रोग्राम मध्ये टाईप करायचंय. कॅपिटलचं स्मॉल नको, स्मॉलचं कॅपिटल नको. म्हणजे तुम्ही जर इथं असं नाव दिलं असेल तर मग प्रोग्राम मध्ये असं वापरता येणार नाही, तुम्हाला असंच वापरावं लागेल जसं तुम्ही आधी नाव दिलं. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला हा रूल कसा फॉलो होईल याच्यासाठी आपण काय करतो, जनरली पूर्ण प्रोग्राम स्मॉल केस लेटर मध्येच टाईप करतो. सगळे कीवर्ड स्मॉल केस मध्ये आहे, सगळ्या इन्स्ट्रक्शन स्मॉल केस मध्ये आहे, तर व्हेरिएबलचं नाव पण आपण स्मॉल केस लेटर मध्येच देतो, म्हणजे उगाच ते कॅपिटल स्मॉलचा एरर होण्याचे चान्सेस नसतात. सगळा प्रोग्राम आपण स्मॉल केस लेटर मध्ये टाईप करतो. तर हे झाले व्हेरिएबलचे नाव देताना रूल्स. आता आपले दोघे पार्ट स्टडी करून झालेले आहे. सिंटॅक्स मध्ये जे दोन पार्ट होते, डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम, तर दोघं पार्ट आपले स्टडी करून झालेले आहे. ठीक आहे. सो आता आपण एकदा एक्झाम्पल बघून घेऊ की आपल्याला इन्स्ट्रक्शन्सचं अंडरस्टँडिंग कसं यायला पाहिजे. तर बघा, सपोज मला कॅरेक्टर टाइपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मेमरी अलॉकेट करायची आहे, तर मी इन्स्ट्रक्शन कशी लिहिणार? कॅर CH. हा कॅर काय झाला? डेटा टाइप, आणि हे CH काय झालं? आयडेंटिफायर, मी दिलेलं लॉजिकल नाव. आता ही झाली इन्स्ट्रक्शन. या इन्स्ट्रक्शनने कॉम्प्युटर काय ऍक्शन परफॉर्म करेल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. प्रोग्रामिंग करताना नेहमी आपण जी इन्स्ट्रक्शन लिहितोय त्याचं काय ऍक्शन होईल हे ज्याला कळतं तोच प्रोग्राम डेव्हलप करू शकतो. तर बघा, ही मेमरी आणि या मेमरीमध्ये एक आपल्यासाठी रिझर्वेशन होईल, ज्याला आपण लॉजिकली काय नाव दिलेलं आहे? CH नाव दिलेलं आहे. आता ही पूर्ण मेमरी या पद्धतीने भरपूर याच्यामध्ये जागा असते, त्याच्यातली एक जागा आपल्याला मिळाली असं समजून घ्या. सपोज मला इंटिजर टाइपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मेमरी पाहिजे, तर मी कसं डिक्लेअर करणार? INTX. प्रत्येक व्हेरिएबलला वेगवेगळं नाव द्यायचं. ठीक आहे. एकच नावाचे दोन दोन जर तुम्ही जागा बनवणार तर मग कन्फ्युजन होईल आणि एरर येईल. तर INT हा कीवर्ड डेटा टाइप साठी मी वापरला, आणि X हे लॉजिकल नाव. काय ऍक्शन होईल? तर याचा ऍक्शन सुद्धा इंटरनल आहे. हे इन्स्ट्रक्शन काय करतं हे बाहेरून दिसणार नाही, पण आपल्याला इमॅजिन करता आलं पाहिजे किंवा समजता आलं पाहिजे की आतमध्ये काय होतंय. तर अजून एक मेमरी अलॉकेट होते, ज्याला लॉजिकली आपण काय नाव दिलेलं आहे? X नाव दिलेलं आहे. ही आपली CH मेमरी, ही आपली X मेमरी. आणि आता सपोज मला दोन व्हेरिएबल साठी किंवा दोन मेमरी पाहिजे मला, ज्याच्यामध्ये मला इंटिजर टाइपच्या व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, तर मी कसं लिहू शकतो? ऑलरेडी मी INTX लिहिलेलं आहे. मी अजून एक इन्स्ट्रक्शन लिहू शकतो INTY. याच्याने एक मेमरी अलॉकेट होईल आणि याच्याने अजून एक मेमरी अलॉकेट होईल. पण असं करण्यापेक्षा आपण एकाच लाईन मध्ये एका टाइपचे मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. एका टाइपचे मल्टिपल. जर टाइप सेपरेट असेल तर सेपरेट सेपरेट इन्स्ट्रक्शन बनवायच्या. तर सपोज मला दोन व्हेरिएबल INT टाइपचे डिक्लेअर करायचे आहेत, तर मी असंही लिहू शकतो INT P, Q. कॉमाने व्हेरिएबल सेपरेट झालेले आहे. तर हा P एक व्हेरिएबल आहे, Q एक व्हेरिएबल आहे. दोघांना कोणत्या टाइपची व्हॅल्यू दिलेली? मी इंटिजर टाइप साठी मी दोघांना अलॉकेट केलेलं आहे. म्हणजे P मध्ये आणि Q मध्ये मी इंटिजर टाइपच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तर याचं मेमरी अलॉकेशन तुम्हाला जर इमॅजिन करायचं असेल तर हे बघा, P आणि Q अशा दोन मेमरी आपल्याला अलॉकेट होऊन मिळतील. त्यानंतर सपोज मला फ्लोट टाइपची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मेमरी पाहिजे, तर मी फ्लोट कीवर्ड वापरणार आणि काहीतरी नाव देणार. फ्लोट A हा झाला डेटा टाइप, ही झाली मेमरी अलॉकेशन. असं कुठेतरी आपल्याला मेमरी मिळालेलं आहे. हे मी जे दाखवलेलं आहे हे लॉजिकल आहे, असं कुठं तुम्हाला दिसणार नाही की मेमरी अलॉकेट झाली आणि हे झालं ते झालं. हे तुम्हाला समजून घ्यायचंय. मग दरवेळेला आपल्याला समजून घेताना इतकी मोठी मेमरी ड्रॉ करायची, ते 4-5 बॉक्स ड्रॉ करायची का? तर असं करण्याची गरज नाहीये. सरळ आपली ही इन्स्ट्रक्शन असेल आणि आपल्याला याचा ऍक्शन समजून घ्यायचं असेल तर आपण इन्स्ट्रक्शन लिहिलेली कॅर CH
तर आपल्या डोक्यात किंवा पेपरवर प्रोग्राम लिहिलेला असेल आपण नोटबुकमध्ये, तिथं साईडला आपण एक बॉक्स ड्रॉ करायचा, सीएच नाव द्यायचं, एकच बॉक्स. आपण एक मेमरी अलॉकेट केली तर एक बॉक्स ड्रॉ करायचा, 2 मेमरी अलॉकेट केल्या तर 2 बॉक्स ड्रॉ करायचे आणि त्याच्यामध्ये मग पुढे आपण जेव्हा व्हॅल्यू टाकणार व्हॅल्यू टाकायची आणि प्रोग्राम समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. लक्षात आलं? तर हे झालं तुमचं व्हेरिएबल डिक्लरेशन टॉपिक. पहिली इन्स्ट्रक्शन कशी लिहायची आहे ते आपण शिकलेलो आहे. मग प्रत्येक इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही बघताय लास्टला मी असं सेमीकोलन देतोय, डॉट आणि त्याला खाली कॉमा, याला सेमीकोलन म्हटलं जातं. तर सी प्रोग्रामिंगचा हा रूल आहे की प्रत्येक इन्स्ट्रक्शन आपल्याला सेमीकोलनने टर्मिनेट करायची असते. तर ऑटोमॅटिकली आता प्रत्येक इन्स्ट्रक्शन लिहिताना सेमीकोलन द्यायचं म्हटल्यावर इतकी कॉमन गोष्ट आहे की ऑटोमॅटिकली तुम्हाला सवय होईल. उलट इतकी जास्त सवय होईल प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करताना की रेग्युलर लाईफमध्ये जसं तुम्ही इंग्लिश, सायन्स, मॅथ्स मध्ये नोट्स लिहिताना फुल स्टॉप देतात, त्या फुल स्टॉपच्या जागी सुद्धा तुम्ही सेमीकोलन द्यायला लागाल, इतकी सवय होईल तुम्हाला. कारण की हे सी, सी प्लस प्लस, जावा बऱ्याच प्रोग्रामिंग मध्ये हा रूल आहे. तर एकदा क्विकली आपण आज काय लर्न केलेलं आहे, काय स्टडी केलेलं आहे ते रिवाइज करून घेऊ. मी तुम्हाला म्हटलं होतं हे 3 क्वेश्चन्स यांचं प्रॉपर आन्सर माहित असेल तर कन्सेप्ट आपल्याला चांगल्या प्रकारे कळतो. तर बघा व्हॉट मध्ये आपण आज काय स्टडी केलं. आपल्याला काय करायचंय, व्हेरिएबल डिक्लरेशन. काय करायचंय, व्हेरिएबल डिक्लरेशन. वाय, वाय मध्ये आपण काय स्टडी केलं, का व्हेरिएबल डिक्लरेशन करायचंय, मेमरी अलोकेशन करण्यासाठी, मेमरी रिझर्व करण्यासाठी. का मेमरी रिझर्व करायची आहे, कारण सगळ्या प्रोग्रामला मिळून वापरायची आहे. तर ज्या प्रोग्रामला जितकी मेमरी पाहिजे त्या प्रोग्रामने इन्स्ट्रक्शन दिली तर कॉम्प्युटर त्याला मेमरीमध्ये डेटा स्टोअर करणं अलाउ करतो. त्याच्याशिवाय तुम्हाला प्रोग्राम मध्ये डेटा स्टोअर करता येणार नाही. आणि डेटासाठी मेमरी नसेल तर मग इनपुट करायचं, मेमरीमध्ये स्टोअर करायचं, प्रोसेस करायचं, ते सगळं काही पुढे शक्य होणार नाही. म्हणून सगळ्यात आधी मेमरी मिळावी म्हणून आपण व्हेरिएबल डिक्लरेशन करतो. मग आपण कसं करतो, हाऊ. तर हाऊचा आन्सर आहे सिंटॅक्स. आपल्याला सिंटॅक्स दिलेला आहे, डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम. हा सिंटॅक्स आपल्याला प्रोग्राम लिहिताना, इन्स्ट्रक्शन लिहिताना फॉलो करायचा असतो. तर आज पुन्हा हे लेक्चर पूर्ण थिअरॉटिकल झालं, कारण आपल्याला आता इन्स्ट्रक्शन लिहिताना त्याच्या मागे काय रिझन आहे, कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन लिहायचे आहे हे शिकायला आपण सुरुवात केलेली आहे. आता उद्याच्या लेक्चरला आपण पुढचे टॉपिक म्हणजे इनपुट आणि आउटपुट. आता मेमरी घ्यायला आपण शिकलो, मेमरी आपल्याला मिळाली की त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करावी लागेल. मग ती व्हॅल्यू स्टोअर झाली की ती व्हॅल्यू मेमरीमध्ये असेल, मेमरी मधला रिझल्ट मॉनिटरवर प्रिंट करावा लागेल. म्हणजे पुढचा पार्ट आता आपल्याला इनपुट प्रोसेसिंग आउटपुट शिकायला सुरुवात करायची आहे, म्हणजे आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात करू शकतो. ठीक आहे. सो उद्याच्या लेक्चरला मी पुढचं जे पार्ट आहे इनपुट आणि आउटपुट, त्याची जी थेअरी आहे, त्याचे जे सिंटॅक्स आहे ते कव्हर करणार आहे. गुड बाय.